नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रणील कारेकर, विरारवरून. मी आता आलो आहे विरारला. इकडे चिखलडोंगरी ट्रेल म्हणून एक आहे, पक्षी निरीक्षणासाठी खूप चांगली जागा आहे. आता पावसाळ्यामध्ये इकडे पूर्ण पाणथळ जमीन असते, त्याला आपण वेटलँड बोलतो. इकडे जैवविविधता आढळते आपल्याला खूप. तर आज मी तुम्हाला ते दाखवायला आलो. चला आता आपण बघूया. हा जो सरळ रस्ता आहे तो आगाशीला जातो. हा जो डावीकडचा भाग आहे हा पूर्ण खाडीचा भाग आहे आणि हा उजवीकडचा भाग आहे हा पूर्ण पाणथळ जागा आहे, ही ज्याला आपण वेटलँड म्हणतो. इकडून एकदम सरळ जे क्षितिज दिसतंय तिकडे अर्नाळा आहे. आता आपण आपल्या झूम कॅमेऱ्याने पक्षी बघूया. इथून झूम केल्यावर आपल्याला एक चित्रपलाक म्हणजे रंगीत करकोचा दिसतोय. एकटाच आहे, नाहीतर पूर्ण थव्यांमध्ये दिसतो हा. ही माझी आवडती जागा आहे इथली. हे जे दिसतंय ते सगळे मँग्रोव्ज आहेत. खारफुटी आहे एक प्रकारची. मधून हा असा रस्ता आहे, इकडे पण खारफुटीच आहे. इथे तुम्हाला लाल मुनिया, ट्राय कलर मुनिया या सर्व बघायला मिळते. इंडियन सिल्वर बिल पण बघायला मिळेल. आता जो आवाज येतो तो वटवट्याचा येतो, ॲशिप्रिनिया बोलतात त्याला. इकडे जे लांब पक्षी दिसत आहेत दोन, त्याला चमचा बोलतात मराठीत. त्याची चोच चमच्यासारखी आहे बघा. इंग्लिशमध्ये त्याचं नाव पण स्पून बिल आहे. स्पून सारखी चोच म्हणून स्पून बिल. साफसफाईचं काम चालू आहे स्वतःची. ही आहे ट्राय कलर मुनिया, 3 रंगांची आहे. काळ्या डोक्याची मुनिया पण बोलतात मराठीमध्ये. ही जी 2 ताडाची झाडं दिसत आहेत ना, त्याच्यातलं जे डावीकडचं झाड आहे हे, त्याच्यावरती एक बांधकाम चालू आहे. दाखवतो तुम्हाला ते. सुगरण पक्ष्याचं घट आहे. बांधणी चालू आहे, अजून कंप्लीट नाही झालेली. फक्त चोचीच्या आधारे ते पूर्ण त्यांचं घरटं विणतायत, गवत खोटून खोटून. हा आहे राखी वटवट्या. चिमणीपेक्षा आकाराने थोडासा लहान आणि खूप चपळ.
ह्याचे फोटोज मला सहजासहजी नाही मिळत. इथे जी खारफुटी आहे त्याला खूप फुलं आलेली आहेत, तर त्याचा रस पिण्यासाठी खूप फुलपाखरे इकडे जमा झालेत. तुम्हाला जर आजचा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया.